रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू. नमस्कार. सह्याद्री वाहिनीवरच्या दुसरी बाजू या तुमच्या आवडत्या अशा कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक मी विक्रम गोखले स्वागत करतो आहे. मित्रहो, नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी किंवा अभिनय क्षेत्र या संदर्भामध्ये आपण अनेक छान छान कलावंत पाहत आलेलो आहोत, अनुभव घेत आलेलो आहोत. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अमिताभ बच्चन हे एका विशिष्ट काळामध्ये अँग्री यंग मॅन म्हणून उदयाला आले आणि तो त्यांचा प्रवास आजपर्यंत चालूच आहे. त्यानंतर त्यांची नक्कल करणारे, नक्कल म्हणण्यापेक्षा त्यांच्यातले जे चांगले गुण आहेत ते उचलून आपल्या अभिनयातून ते दर्शवण्याचा प्रयत्न करणारे अनेक नट नटे आपण पाहत आलो. परंतु सगळ्यांनाच ते जमलं असं नाही. मराठी विश्वामध्ये मात्र माझ्या मते असा एक कलावंत आहे की जो अँग्री यंग मॅन या उपाधीकरता योग्य ठरेल असं मला वाटतं. कारण त्याच्याबरोबर माझं कामही झालेलं आहे, अनुभव आहे. अशा एका छान कलावंताला आज आपण भेटणार आहोत. बच्चन साहेब हे अभिनेते आहेत, पण हा जो मुलगा आहे हा स्वतः अभिनेता आहे, हा दिग्दर्शक आहे आणि हा लेखक पण आहे. तर अशा तऱ्हेचं हे व्यक्तिमत्व इथे आपल्या भेटीला येण्यापूर्वी या व्यक्तिमत्वाबद्दलची थोडीशी झलक दाखवणारी एक चित्रफीत आपण पाहणार आहोत. चिन्मय मांडलेकर मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी कलाकार, ज्यानं अभिनयासोबत आपल्या लिखाणानं देखील चाहत्यांच्या मनावर आपल्या विचारांची छाप पाडली. एवढंच नाही तर दिग्दर्शनही प्रभावीपणे केलं. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेऊन चिन्मयनं आपल्या करिअरला सुरुवात केली. अंगात अभिनय, अंगी लेखनाचे गुण आणि नाट्य दिग्दर्शनाची जाण, तीन अंगी गुण असलेला हा कलाकार त्रिगुणात्मक मंथनातून साकार झालेला कलाकार आहे. नाट्य, मालिका, चित्रपट या तीन माध्यमांचा वापर त्याच्या प्रत्येक हालचालीतून जाणवतो. या तीन अंगी त्रिकोणाची काय आहे दुसरी बाजू? चला भेटूया आणि जाणून घेऊया. मित्र, स्वागत करूया आपल्या लाडक्या चिन्मय मांडलेकरचं. चिन्मय, चिन्मय, वेलकम. आपला शेवटचा जो सिनेमा होता, म्हणजे आपल्या दोघांचा शेवटचा, त्याच्यानंतर अशी गळाभेट नाहीच. म्हणजे त्याच्यामध्ये गळाभेट नाही आहे, त्याच्यात गळाभेट नव्हती, त्याच्यामध्ये दमदाटीच होती, मुस्कळत. त्याच्यानंतर इनफॅक्ट आपण एक जो सिनेमा केला गजेंद्र सरांचा, त्याच्यात मला आठवते तुम्ही माझ्या पाया वगैरे पडण्याचा सीन होता, स्वामी पब्लिक लिमिटेड. अरे हो, खरंच की, खरंच. ती आपली शेवटची भेट होती इनफॅक्ट. माझ्यासाठी ते विलक्षण होतं सगळंच. चिन्मय, आपला हा इंटरव्ह्यू नेहमीप्रमाणे नाही. तू कसा घडलास याविषयी तुझ्या चाहत्यांना, फॉलोअर्सना, इवन मला सुद्धा ऐकायला आवडेल की तू कसा इथपर्यंत येऊन पोचलास. ते अतिशय विलक्षण असेल अशी माझी खात्री आहे. तू इथे बसायचं आहेस. येस. आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. कार्यक्रम संपल्यानंतर ह्या कार्यक्रमाबद्दल तुझं काय मत झालेलं आहे तेही तू लिखित स्वरूपात मला द्यायचं आहेस.
आणि त्याच्या शेजारी तुझा मी एक फोटो लावणार आहे. अगदी. बैस. येस. चिन्मय, आज तू किती वर्ष झाली तुला आपल्या या सृष्टीमध्ये? पहिल्यांदा प्रायोगिक नाटक सुरुवात करायला जेव्हा केली तेव्हापासून जर धरलं तर 21 वर्ष झाली. आता 21 वर्षाच्या आधीपासूनच्या प्रवासापासून आपण ऐकूयात तू काय म्हणतोयस ते, म्हणजे अगदी जन्मापासून. आणि मोकळेपणाने तुला जे जे सांगायचं आहे ते सगळं सांग. येस. माझा जन्म 2 फेब्रुवारी 1979. बरं. गिरगाव, आपली जी गिरगाव चौपाटी आहे तिथे कारंडे हॉस्पिटल नावाचं एक हॉस्पिटल आहे ऑपेरा हाऊसला, तिथे दुपारचा जन्म आहे माझा. आणि मी गिरगावातच राहत होतो. आणि जसं गिरगावातल्या छोट्या छोट्या गल्ल्या, समोरासमोरची घरं, त्यामुळे दोन्ही आजोळं अगदी जवळजवळ. अच्छा. शाळा गिरगावात, सेंट सेबॅस्टियन गोन हायस्कूल. म्हणजे मी त्या काळातलं गिरगाव बघितले जेव्हा आमच्या चौकात गल्लीच्या नाक्यावर विक्टोरिया लागलेल्या असायच्या. मग त्या काळातलं गिरगाव मी पाहिलेलं आहे. अगदी ज्युनियर सिनियर KG मध्ये असताना आम्ही त्या मागच्या दांडीवर बसून जायचो. मग तो टांगेवाला चाबूक मारायचं, ते लागायचे. इनफॅक्ट मला आठवतं एकदा आजोबांनी माझ्या बघितलं होतं तसं जाताना आणि घरी आणून फार बुकललं होतं की पैसे नाहीत का आपल्याकडे द्यायला त्याला, मागे काय बसून जाता तुम्ही. पण ते फन होतं. तर तो साधारण काळ संपत आला होता. त्या संपत असतानाचा जन्म आहे. आणि वडील बँकेत नोकरी करत होते, देना बँकेत. माझ्या दुर्दैवाने माझी आई, तिचा सहवास मला फार लाभला नाही. मी 3 वर्षाचा असताना ती देवाघरी गेली. म्हणजे तिचं दुसरं बाळंतपण होतं, माझा भाऊ झाला होता मला, पण ते दोघंही मला नाही लाभले. त्यामुळे माझ्या लहानपणापासून माझं जे काही विश्व आहे त्याचं सेंटर म्हणजे माझे वडील. आणि त्याच्यानंतर माझ्या मावशांनी, माझ्या आजीनी, म्हणजे मी जेव्हा मॅक्सिम गोर्कीचं मदर करेज वाचलं होतं, मदर वाचलं होतं, तेव्हा मला सतत माझ्या आजीची आठवण त्याच्यात दिसायची, त्या मदरमध्ये. कारण ती आजही आहे. शी इज 80+ नाव. अच्छा. आणि मला असं वाटतं की तिच्या काळासाठी ती फार पुढारलेली, विचारांनी फार प्रोग्रेसिव्ह बाई होती. आजही ती आहे. आणि आजही आमच्या सगळ्या फॅमिलीमध्ये कोणाचा कुठलाही प्रॉब्लेम झाला तर त्याचं हेडक्वार्टर हे आजही आमची आजी आहे. व्हेरी गुड. तर ह्या लोकांनी मला वाढवलं, माझ्या मावशी, माझे मामा, माझी आजी. कारण बाबा एक थोडंसं वेगळी फाईट करण्यात गुंतले होते, नोकरी होती. आणि आम्ही तेव्हा अंधेरीला एक जागा बुक केली होती. आणि जसं होतं बरेचदा बिल्डर पळून जातात वगैरे वगैरे, तर ते माझे बाबा थोडेसे हरहुन्नरी असल्यामुळे, लीडर टाईप असल्यामुळे त्यांनी ते पुढाकार घेऊन ती आपली सोसायटी आपण पूर्ण करू. त्यामुळे मला लहानपणी बाबा तसे लाभायचे नाहीत फार. म्हणजे ते संडेला तिथे जायचे, ते आमचं घर उभं करण्यात त्यांची सगळी एनर्जी जायची. आणि ह्या सगळ्यामध्ये मी वाढलो. आणि मला कधीच लहानपणी असं वाटलं नाही की आपण, म्हणजे लोकांची एक सिम्पथी अँगल होतो बघायचा लहानपणीच जेव्हा तुमचं एखादं पेरेंट जातं तेव्हा. पण समहाव मला त्याची कमी कधी वाटली नाही, कारण मी माझं लहानपण माझ्या मजेत जगत होतो. पण आज जेव्हा मी असं म्हणतो की आज इनफॅक्ट मला तेव्हा ओळखणारी बरीच लोक आज आश्चर्य व्यक्त करतात, तू वाटलं नव्हतं तू असं ऍक्टर बिक्टर होशील कधी. कारण माझं लहानपणी काहीच स्पेशलायझेशन नव्हतं. म्हणजे माझे कझिन्स होते ज्यांच्याबरोबर मी वाढलो. माझा एक कझिन तो छान पेटी वाजवायचा, तबला वाजवायचा. माझी ताई छान भरतनाट्यम तेव्हा शिकत होती, डान्सर होती. माझा एक कझिन होता, तो क्रिकेटर होता. ते शाळेत जे एक अंगी गुण असतात तसं माझं काहीच नव्हतं. मी स्टुडंट म्हणून फार ॲव्हरेज होतो. मी कुठलेही विशेष कलागुण अंगी असतील असं तेव्हा तरी जाणवलं नव्हतं. स्पोर्ट्स म्हणाल तर डबा स्पाईस लंगडी ह्याच्या पलीकडे मी कधी गेलो नव्हतो. त्यामुळे अत्यंत ॲव्हरेज आणि अत्यंत ज्याला आपण म्हणतो की इनकॉन्स्पिक्युअस असं एक बालपण. आणि त्याच्यातनं एवढंच होतं की शाळेत मित्रांबरोबर मात्र माझा सगळा सोलेसे माझे शाळेतले मित्र होते, घट्ट मित्र माझे. त्यातले काही आजही आम्ही फार जवळचे आणि घट्ट मित्र आहोत. सागर खेडेकर हा माझा शाळेतला सगळ्यात आधीचा मित्र. आणि असे अनेक मित्र. तिथे मला माझं सगळं आयडेंटिफिकेशन ज्याला म्हणतो. आणि त्यातही काही नाही, मस्ती करणे, मारामाऱ्या करणे. म्हणजे ते पिक्चरमध्ये जेव्हा बघायचो, शिवा नावाचा पिक्चर आला होता, तर ते सायकलच्या चेन घेऊन मारामाऱ्या करायचं, की आम्ही पट्टे बांधून मारामाऱ्या करायचो. आणि ह्याच्यातच सगळं बालपण माझं गेलं असं मला वाटतं. माझं एकच, मला जेव्हा कळू लागलं की आपल्याला काहीतरी एक वेगळं येत असेल,
मराठी विषय सुरू, मी इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये होतो त्यामुळे आम्हाला 5वीत असताना मराठी हा विषय म्हणून सुरू झाला. आणि तेव्हा मी मराठीचा पेपर आल्यावर सगळ्यात आधी मी काय करायचो, तो मी निबंध लिहायला घ्यायचो, जे नॉर्मली लोक सगळ्यात शेवटी करतात. आणि बरेचदा असं झालेलं आहे की 3 तासाच्या पेपरमध्ये मी 1.5 तास निबंध लिहिलाय 5 पानाचा, आणि मग आठवलं की अरे पेपर पण लिहायचे बाकीचा. आणि तेव्हा आमच्या शाळेतल्या बाई होत्या, देवकुळे मॅडम म्हणून, त्या आता नाही आहेत दुर्दैवाने, त्यांनी मला तेव्हा सांगितलं होतं की मार्क तुला पडलेले नाही आहेत फारसे, कारण तू पेपरच पूर्ण केला नाहीस, पण तू जो निबंध लिहिलायस तो इतका उत्तम लिहिलायस, तुझ्या वयाच्या मुलासाठी हा फार उत्तम निबंध आहे. तर तू काय शिकतोस किंवा तू काय? म्हटलं नाही, काय नाही, मला मजा वाटते म्हणून मी ते लिहिलं. तर मला हे भान नव्हतं की पेपरची 3 तासामध्ये मार्क स्कोर करायचे असतात. तर त्यांनी कुठेतरी एक पहिली जाणीव करून दिली की तुझ्यात काहीतरी आहे वेगळं, जे खरं तर बीज जे आहे तर तू खरं तर तू ते परसू केलं पाहिजेस. पण एकूणच तेव्हा मित्र वर्ग आणि ॲटिट्यूड हा असा होता, आणि अमिताभ बच्चनचा प्रभाव होता की आपण जगावर चिडलेलो आहोत आणि जग आपल्यावर चिडलेलं आहे. त्याच्यामुळे मी कधीच हे सगळं सिरियसली घेतलं नाही. आणि टवाळक्या करणे, मारामाऱ्या करणे, म्हणजे जेव्हा आमच्या गल्लीमध्ये नाटकं बिटकं होत, तेव्हा मुख्य हेतू ते कसं पाडता येईल, हुटिंग करणे, लोकांना टोमणे मारणे, नावं ठेवणे, कारण स्वतः जाऊन काही करायची हिंमत नव्हती. खरं तर त्याचं एक बेसिक हे होतं. तेच खरं असतं. हे जे आता तू कारण सांगितलंस तेच खरं असतं की अंधारात बसून मनुष्य जेव्हा प्रकाशातल्या माणसावरती काही बोलतो, तेव्हा त्याला प्रकाशात जाऊन उभं राहण्याचं धारिष्ट्य नसतं. बरोबर. आणि ते धारिष्ट्य नाही याबद्दलचा जो एक न्यूनगंड असतो, तो न्यूनगंड या तऱ्हेने व्यक्त होत राहतो. अगदीच. एनिवे, ह्याच्यामध्ये मधल्या या सगळ्या, मी 5वी-6वी मध्ये असताना तेव्हा महाभारत सिरियल फार पॉप्युलर झाली होती. आणि तेव्हा फॅन्सी ड्रेस स्पर्धा होत असत, तसं आमच्या शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा होती. आणि माझी मावशी, जिने मला ॲक्च्युली वाढवलं, लता पानसरे, म्हणजे शी इज लाईक माय मदर, तिचं फार होतं की तू कर काहीतरी, जा ह्या टवाळक्या करण्यापेक्षा ते कर, असं म्हणून तिने मला, तेव्हा ते भीष्माचं कॅरेक्टर फार फेमस झालं होतं, तर तिने मला ते फॅन्सी ड्रेस करून तिने मला 4 ओळी लिहून दिल्या, आणि त्या मी जाऊन तिथे बोललो. दॅट वॉज पहिल्यांदा मी स्टेजवर जाऊन काहीतरी केलं. आणि तेव्हा मला आमच्या कॉन्व्हेंट शाळा होती, त्यामुळे बरेचसे ख्रिश्चन्स टीचर आणि ते कल्चर होतं सगळं. त्यांनी मला बक्षीस नाही दिलं, कारण त्यांचं असं मत होतं की भीष्म म्हटलं की त्याला दाढी पाहिजे. म्हटलं पण त्याने जेव्हा ती प्रतिज्ञा घेतली तो तरुण होता, लग्न करणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली. पण तेव्हा आमच्या एक ज्या क्लास टीचर होते त्यांनी मला सांगितलं की तू छान बोलतोस, तू छान वाक्य छान बोलतोस. but this argument also is intelligent at that age. आजी आम्हाला लहानपणी रामायणातल्या आणि महाभारतातल्या गोष्टी सांगायची. ती गॅस सिलेंडरवर बसवायची आणि पोळ्या थपता थपता आम्हाला गोष्टी सांगायची. तर त्याच्यात मला प्रश्न पडायचे अनेक वेळेला की जर वनवासात गेले होते राम सीता वगैरे, तर मग हनुमाना द्यायला तिच्याकडे अंगठी कुठून आली, असा एक मला प्रश्न तेव्हा पडायचा. तर आजीला असं व्हायचं की तू का प्रश्न विचारतो, गोष्ट एक एवढी नातवंड्यात त्यातला कोण प्रश्न विचारत नाही, तुलाच का प्रश्न पडतात. तर हा स्वभाव असल्यामुळे, आणि मला पहिल्यांदा आयुष्यात शाळेतल्या गॅदरिंगच्या नाटकात तेव्हा घेण्यात आलं की हा बरं करेल का. अच्छा. पण तिथेही माझा प्रॉब्लेम झाला, कारण ते जे एक शाळेतल्या गॅदरिंगची जी अभिनय शैली असते, येस मॅडम हाऊ आर यू फिलिंग टुडे, नो ओ गॉड इज दिस हॅपनिंग, ते जे टीचर शिकवतात आणि आपण ते करत असते, मला जमेना. त्यामुळे टीचरना असं वाटलं की रे हा तेव्हा बरं करत होता म्हणून याला घेतलं, पण याला अभिनय जमतच नाही, कारण मी ते फार रिअलिस्टिकली बोलायला जायचं आणि मला काढून टाकलं. आणि तिथून तर मग ठिणगीच पडली माझी की जग वाईट आहे, आपल्याला काय, आपण जे करत होतो इतके दिवस हुटाहुट करणे हेच खरं आहे. त्यामुळे त्याच्यानंतरची 3 वर्ष म्हणजे एक 8वी 9वी 10वी ही माझी फार क्रिटिकल गेली वर्ष, कारण आय वॉज ऑलमोस्ट ब्रँडेड ॲज अ प्रॉब्लेम चाइल्ड. अच्छा. बरं, त्या वेळात म्हणजे लोकांना फार उशिरा व्यसनं जडतात, मला ती फार लवकर जडली, कारण आमचा शाळेचा ग्रुपच तसा होता, फार मवाली मुलं होतो आम्ही सगळी. आणि हे सगळं सुरू झाल्यामुळे अभ्यासातनं लक्ष उडणे, टवाळक्या करणे, मवालीगिरी करणे, सिनेमे बघणे जाऊन रेग्युलरली, हे सगळं सुरू झालं. आणि त्यात बाबांचं, कारण ते सगळं धावपळ त्यांचं थोडंसं दुर्लक्ष, आणि त्याच्यात 10वीला येईपर्यंत लोकांचं असं झालं होतं की हा पास तरी करेल का 10वी, कारण मी प्रिलिम्समध्ये 4 विषयांमध्ये नापास झालो होतो 10वीला. आणि माझ्या वडिलांना अचानक टेन्शन आलं की अरे मुलगा शांत आहे,
बरं आहे म्हणता म्हणता हाताबाहेर जाऊ लागला की काय. आणि त्यावेळेला माझी एक दुसरी मावशी आहे, जी माझी धाकटी मावशी आहे सगळ्यात. आमच्या घरात कोणीही 10वीला गेलं की त्याला तिकडे धाडतात, कारण ती टीचर आहे ती. आणि तिचं स्पेशलायझेशन हे होतं, नॉर्मली 10वीचे क्लासेस 80% असतील तरच आमच्याकडे या वगैरे. तिचे तेव्हा ती क्लासेस चालवायची आणि तिचं स्पेशलायझेशनच हे होतं की जो मुलगा 9वीला 3 वेळा नापास झालाय त्याला मी 10वीला पहिल्या अटेम्प्टला पास करून दाखवेन. त्यामुळे तिच्याकडे सगळीच वाया गेलेली मुलंच तिच्याकडे जमायची. तर मला ही मावशी तुझी नंदा मावशी म्हणजे ती आता आजही ती म्हणजे शी इज वन ऑफ द पिलर्स ऑफ माय स्ट्रेंथ. नंदा मावशीबद्दल पुढे आपण येस बोलूया. त्यापूर्वी आपण एक एव्ही पाहणार आहोत. चिन्मयबरोबर मी आत्ता एक सिनेमा केला, स्वामी पब्लिक लिमिटेड. तेव्हा मला त्याचा आवाका लक्षात आला. वाचिक अभिनय, त्यावर दिलेला भर, एखाद्या भूमिकेची समज त्यात उतरणं, हे मी त्याचं फार जवळनं पाहिलं. शिवाय तो उत्तम लेखक आहे, तो उत्तम दिग्दर्शक आहे. त्याचं समुद्र नाटक फार सुंदर आहे आणि एक समाजभान ज्याला म्हणतो असं असलेला लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर. माझं नाव संगीत कुलकर्णी. मी चिन्मयला खूप वर्षांपासून ओळखतो. त्याची पहिली ऑडिशन मी घेतली होती आणि ऑब्व्हियसली त्याचं सिलेक्शनही झालं होतं ज्या रोलसाठी त्यांनी ऑडिशन दिली होती त्या रोलसाठी. आणि आज जवळजवळ एक 12-13 वर्षानंतर पुन्हा त्याची मी जेव्हा तुकारामसाठी ऑडिशन घेतली तर तेव्हाचा चिन्मय आणि आत्ताचा चिन्मय ह्याच्यात खरंच काहीच फरक पडला नव्हता. त्याच्या सिन्सिअरिटीमध्ये किंवा त्याच्या विनयशीलतेमध्ये काहीच फरक पडला नव्हता. म्हणजे तेव्हा आलेला एक फ्रेशर आणि आत्ताचा एक सेलिब्रिटी चिन्मय, ह्या दोन्हीमध्ये एक तसूभरसुद्धा फरक पडलेला नाही आहे. हा खूप मोठा प्लस पॉईंट आहे चिन्मयचा. चिन्मय अजून खूप मोठा स्टार होईल, त्याच्यात खूप पोटेन्शियल आहे, प्रचंड मोठा स्टार होईल. पण मला एक खात्री आहे की तो आपले जमिनीवरचे पाय कधीही सोडणार नाही आणि माझ्या अगदी पूर्णपणे त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत. मावशी, ते जे 10वीचं माझं वर्ष होतं म्हणजे ते माझ्यासाठी मेक ऑर ब्रेक इयर होतं. कारण मी एजवर होतो की आपल्याला आपल्या डू ऑर डाय पेक्षा आपण जगात कोणालाच आवडत नाही हे जे एक तोपर्यंत एक हे झालं होतं की अरे हा अभ्यास करत नाही, ह्याला दुसरं काही येत नाही, ह्याचं करायचं काय. म्हणजे माझ्या वडिलांनी एकदा मला असं शांतपणे बसून सांगितलं होतं की फार नाही, तू 40% मार्क मिळव, आय विल बी हॅपी. आणि मग तुला काय करायचं ते तू कर, तू पास हो. कारण ते बँकेत होते, त्यांच्या बरोबरी आधीच्या वर्षी कोण मेरिटमध्ये आलं होतं, कोण अमुक तमुक, आणि त्याच्यात आपलं हे असं. पण मी जेव्हा नंदामावशीकडे तिच्या घरीच राहिलो मी 3 महिने शेवटचे, तेव्हा मी अभ्यास तेव्हाही फार केला नाही. पण आपण वाईट नाही आहोत हा एक कॉन्फिडन्स, किंवा आपण गॉन केस नाही आहोत हा कॉन्फिडन्स मला त्या बाईने, माझ्या मावशीने दिला. स्वतःला ओळख पडली. आणि मी 10वीला मला 80% मार्क आहेत. आय स्कोर्ड 80%. So the credit goes to मावशी or to your confidence or realization. आणि ते रिअलायझेशन करून देणारी माझी मावशी होती. मग तिचं तेव्हाही एकच होतं की तुम्हाला जे करायचे ते करा, पण ही एक अपेक्षा एक पालकांची एवढीच आहे. आणि माझ्या बाबतीत नेहमीच बोललं जायचं लहानपणी की अरे बसलास अभ्यासाला तर जमेल तुला, तू काय ढ नाही आहेस. बसायचे वांदे होते सगळे. तर ते तिने मला बसायला लावलं अभ्यासाला. आणि ते जे मला तिथे मिळालं ते नंतर मी जेव्हा ह्या क्षेत्रात आलो, जिथे पाठांतर, जिथे मेहनत, जिथे अभ्यास खूप महत्त्वाचा आहे, लोकांना ते वाटत नाही पण जो खूप महत्त्वाचा आहे, त्याचं कुठेतरी एक आपण ज्याला म्हणतो त्याचा पाया हा त्या 3 महिन्यात माझ्या मावशीमुळे भरला गेला असं मला वाटतं. की यू टेक युअर जॉब सिरियसली. तुम्ही बाकी नंतर तुम्ही काय वाटेल ते करा, धिंगाणा घाला, पण जेव्हा तुम्ही काम करताय, जेव्हा तुम्ही अभ्यास करताय, तेव्हा तुम्ही तुमचं काम सिरियसली करा. तर मला असं वाटतं की ते माझ्यासाठी फार महत्त्वाचं. पुढच्या तुझ्या कहाणीकडे आपण जरूर वळणार आहोत, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपण गप्पा गोष्टी करतोय आपल्या आवडत्या चिन्मय मांडलेकर बरोबर. पुढचा आता कॉलेजचा जो प्रवास होता त्याच्याबद्दल सुरुवात कर. मला असं कधी कधी वाटतं की मला 10वीला खरंच 40% पडले असते तर मी वाचलो असतो, कारण मला आर्ट्स घ्यायचं होतं. आणि
80% पडल्यानंतर बाबा म्हणाले, अरे तू हुशार आहेस, सायन्सला जा. म्हटलं मला सायन्स, मला मला कारण मावशीला विचारा. माझी आई वकील होती, म्हणजे ती LLB होती आणि ती जजच्या परीक्षेसाठी अपिअर होत असताना शी डाईड. सो आय वॉन्टेड टू बिकम अ लॉयर. अच्छा. मला ते कुठेतरी डोक्यात होतं आणि म्हणून माझं ठरलेलं होतं की आर्ट्स घेऊ, LLB करू. पण वडिलांनी सायन्स आणल्याबरोबर मी कधीच त्यांना सरळ नाही असं तोपर्यंत तरी म्हटलं नव्हतं. त्यामुळे आम्ही मग मांडवली केली, ना आर्ट्स ना सायन्स, आणि मी कॉमर्सलाच गेलो. अच्छा. आणि हा एक हॅपी ॲक्सिडेंट होता, कारण नेमकं मला जे कॉलेज मिळालं ते डहाणूकर महाविद्यालय पार्ल्याचं, ज्याला नाटकाचं खूप मोठं कल्चर आजही आहे. अनेक तुम्हाला तर माहितीच आहे, माझ्या शेजारीच आहे college. शेजारचं आहे. आणि तिथे मी गेलो आणि 11वीला पहिल्यांदा तिथे एक नोटीस बोर्ड वाचली, एकांकिका INT एकांकिका स्पर्धा, आणि ज्यांना इच्छा असेल त्यांनी यावं, वर्ग क्रमांक अमुक. मला एकांकिका म्हणजे काय हेही माहीत नव्हतं, त्यामुळे मी ते बघितलं सुद्धा नाही त्या बोर्डकडे वळून. आणि जे शाळेत होतं तेच मागच्या पानावरून पुढे सुरू होतं, टवाळक्या करणे, टाइमपास करणे. आणि आमच्या ग्रुपमध्ये एक मैत्रीण आमची होती त्यावेळेला, ती म्हणाली, अरे मला ते जायचं आहे, तर याल का जरा माझ्याबरोबर तुम्ही, कारण मी काय कोणाला ओळखत नाही. म्हटलं येऊ. आणि आम्ही तिथे गेलो. विश्वास सोहनी आमचे दिग्दर्शक तिथे ऑडिशन, एक तुझं आहे तुझं पाशी मधला एक पॅसेज त्यांनी वाचायला लोकांना सांगितलं. आणि मी लास्ट बेंचवर बसून टाइमपास ते बघत होतो, हे काय वाचतं, आणि ते अत्यंत वाचत होते जे ते. आणि त्याच्यात मी काहीतरी एक कमेंट पास केली जी मला असं वाटलं की कोणीच ऐकली नसेल. दॅट केम अप. पण विश्वासने असं वळून बोललो, कोण बोललं ये पुढे, असं करून त्याने मला, तुला काय फार येतं? म्हटलं नाही सर. मग वाच. म्हटलं नाही, मी वाचायला नाही आलोय, ती माझी मैत्रीण आहे, मी तिच्या बरोबर आलोय, फक्त मला येत नाही वाचता बिचता. नाही मग वाच ना, तू एवढं बोलतोस तर वाच. आणि मी ते घेतलं. आणि एक भाषा लहानपणापासूनच घरात मराठीच बोलली जात असल्यामुळे मराठी भाषा बरीच होती. मी आपलं एक गडगड ते वाचून दाखवलं. म्हणजे मी काही त्यात अभिनय नाही, मी ते वाचलं फक्त. आणि मला विश्वास सोडत म्हणाला, उद्या संध्याकाळी 4 वाजता उद्यापासून यायचं. बरं, उद्योग काहीच नव्हता करायला. म्हटलं ठीक आहे, 4 वाजता कट्ट्यावर बसतो, 4 वाजता इथे बसू येऊ. आणि त्या एकांकिका आम्ही केली, एक डाव द्विताचा. माझी पहिली एकांकिका. INTला आमची दुसरी आली होती एकांकिका. त्यात पुष्कर श्रोत्री आणि समीर चौगुले हे मेन रोलमध्ये होते, आणि ते सिनियर्स आमचे सगळे. आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी रमलो. मला ते आवडलं फार, की अरे वा गंमत आहे. मला अजूनही आठवतं, मी मॉबमध्येच सदैव, आणि त्याच्यात येणं जाणं. आणि तेव्हा पहिल्यांदा विनय आपटे एक दिवशी रिहर्सलला आले. बघू काय करता असं करून. म्हणायला विनय आपटेच आले रिहर्सलला. आणि ते जे एक एक्सपोजर होतं पहिल्यांदा. आणि तेव्हा मला असं कळू लागलं की आपण ज्या गोष्टीला कायम हुटाहुट करतो, हे काय फालतूगिरी, ते तितकं सोपं नाही आहे बरं का. आणि ते रिअलायझेशन मला तिथे विश्वासच्या तालमीत, आमच्या कॉलेजच्या तालमीत, हे सगळे सचिन खेडेकर येऊन बसायचे बघायला. आणि हे तिथे जाणवू लागलं की दिस इज अ सिरियस जॉब, दिस इज अ सिरियस थिंग. आणि 11वीचं वर्ष 12वीचं वर्ष ह्या सगळ्यात गेलं. 12वीला असताना मी दुसरी जी एकांकिका केली, अजाणता राजा नावाची, त्यात अगेन मी मॉबमध्येच होतो. आणि माझ्या वाटेला त्यातल्या त्यात, कारण मी आता 1 वर्ष सिनियर असल्यामुळे एक छोटीशी एंट्री आली होती. आणि एक तालीम असते कॉलेज एकांकिकेच्या आधी, जेव्हा दिग्दर्शक कधीच खुश नसतो आणि तो सगळ्यांची हजामत करतो. आणि अशी एक तालीम झाली. आणि विनाकारण का कोण जाणे विश्वासचा फोकस माझ्यावर वळला, आणि तो मला बोलला. आणि माझं चाललं, रे माझा मेन रोल पण नाही, माझी एक एंट्री, तर मला काय बोलतोय हा. आणि त्याच्यात तो असं पटकन बोलून गेला की तुला नाही अभिनय काय जमत, अजिबात जमत नाही तुला काही, त्यामुळे काही विचार पण करूच नको सिरियसली. आणि तो माझ्यासाठी ट्रिगर होता. दॅट वॉज द ट्रिगर विच हॅज मेड मी सिट हिअर टुडे. अच्छा. माझं असं झालं की जमत नाही म्हणजे असं कसं जमत नाही. विश्वासने तुला अशा तऱ्हेने झापला. हे विश्वासला आज आठवतही नसेल कदाचित. नाही, पण हे फार चांगलं आहे की तरी बरं गेलं तरी तुला झापला नाही. आपण जरा तुझ्या मित्रमंडळांच्याकडून काय तुझ्याकरता कौतुकाचे उद्गार आहेत ते आपण जरा ऐकूया. खूप इंटेन्सिटीने, खूप तन्मयतेने, खूप मन लावून प्रत्येक भूमिका साकारणारा असा कलाकार आहे. आणि कामाच्या बाबतीत अतिशय सिन्सिअर
प्रचंड सिन्सिअर, म्हणजे त्याला तिकडे जराही मागे पुढे कमी जास्त चालत नाही. जिथल्या तिथे सगळं आपलं काम चोख त्याला लागतं. कलावंत म्हणून तो फारच काय म्हणूया आपण अश्रेणीतला कलाकार आहे. म्हणून रसिक मायबाप त्याच्यावरती इतकं भरभरून प्रेम करतात. रसिक तर करतातच, पण आम्ही सगळे त्याचे सहकलाकार जे आहोत, सहकलावंत जे आहोत, ते देखील त्याच्यावरती मनापासून आणि भरभरून प्रेम करतो. कारण तितकाच चांगला मित्र आहे तो, तितकाच चांगला माणूस आहे तो. सगळ्या माध्यमांमध्ये त्यांनी तो नंबर 1 आहे हे प्रूव्ह केलेलं आहे. सो देवाचरणी ईश्वराचरणी प्रार्थना माझी हीच असेल की हा त्याचा नंबर 1 कधीही त्याच्याकडनं मागे पुढे होऊ देऊ नकोस, आणि तो कायम राहणार, अबाधित राहणार ह्याची मला मनापासून खात्री आहे. सो त्याच्या भावी वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा. चिन्मय म्हणजे एक उत्तम लेखक आणि उत्तम अभिनेता मराठी रंगभूमीला लाभलेला, रंगभूमीला, चित्रपटसृष्टीला आणि अर्थातच मालिकांना. आणि मुळात एक उत्तम कलाकार असण्यासाठी उत्तम माणूस असावा लागतो, आणि तो चिन्मय नक्कीच आहे. उत्तम माणूस आहे. फक्त त्याची एक गंमत आहे, म्हणजे त्याच्या आतमध्ये जे काही चालू आहे ते त्याच्या चेहऱ्यावरनं कधीच कळत नाही. अचानक मग तो जेव्हा बोलतो आणि त्याच्या आतला लेखक जागृत होऊन ते शब्द तो टाकतो, तेव्हा कळतं बापरे, याला एवढं काहीतरी आपल्याबद्दल बोलायचं होतं. आणि चिन्मय त्याच्या बोलण्यातनं नेहमी जाणवतं की तो घर खूप छान, घराबद्दल खूप प्रेम आहे त्याला. बायको, मुलं, त्यांच्यासाठी वेळ ठेवलेला असतो. एवढ्या त्याच्या सगळ्या कामातनं मालिकांचं लेखन, नाटकाचं लेखन, नाटकाचे प्रयोग, चित्रपटाचं शूटिंग, मालिकेमध्ये काम, हे एवढा सगळा पसारा त्याचा सांभाळून मला असं वाटतं तो खूप प्रेमानं आणि मनापासून घराला सुद्धा वेळ देतो, आणि हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या मुलांपर्यंत आणि बायकोपर्यंत हे नक्कीच पोचत राहील. चिन्मय, विश यू ऑल द बेस्ट. लव यू डिअर. सगळ्यात महत्त्वाचं, खूप चांगला माणूस आहे तो, खूप जेन्युइन माणूस आहे, प्रामाणिक आहे अतिशय. आपल्या विचारांशी, आपल्या तत्वांशी खूप प्रामाणिक आहे तो, आणि आत बाहेर असं काही वेगळं नाही आहे त्याचं. म्हणजे मालिकेमध्ये काम करताना फारसं माणसं कळत नाहीत, पण एखाद्या नाटकात जेव्हा आपण काम करतो तेव्हा खऱ्या अर्थाने माणसं कळायला लागतात. आणि नांदी ह्या नाटकामध्ये चिन्मय आणि मी 2 वर्ष 100 प्रयोग एकत्र काम केलं, अनेक दौरे केले, खूप धमाल केली. पण चिन्मय खूप चांगला, प्रामाणिक आणि अतिशय माणुसकी असलेला माणूस आहे, आणि तसाच चिन्मय मला भेटत राहू दे. प्रेमाने आम्ही त्याला चिन्या म्हणतो, चिनू म्हणतो. तर हा आमचा चिनू, हा आमचा चिन्या, त्याला माझ्या खूप शुभेच्छा. विश्वासने हा जो एक ट्रिगर लावला मला, त्याच्यानंतर मी थोडासा अस्वस्थ झालो. मला बरं, तोपर्यंत मला आपण अभिनेता व्हावं असं काहीही ॲम्बिशन नव्हतं. तेव्हाही हेच होतं की कॉमर्स करू आणि LLB करू आणि लॉ करू. वडील म्हणाले होते, अगदीच वाटलंच सिरियसली विचार केलास तर IASला वगैरे अपियर हो, आवडेल मला, तू शिकलास तर. आणि तेव्हा नेमकं कोइन्सिडेंटली एक पोस्टर पाहिलं मी आमच्या कॉलेजमध्ये. ॲक्टिंग वर्कशॉप संवेदना नावाच्या एका ग्रुपने ऑर्गनाईज केलं होतं, आणि जी नावं वाचली खाली ती बघून मी जरा आणखीन जास्त हे झालो. निर्मल पांडे, किशोर कदम, गणेश यादव, अशी एक 3-4 नावं होती. आणि तेव्हा जरा थिएटर वगैरे करत असल्यामुळे ही नावं माहीत झाली होती, ही कोण आहेत, काय आहे, त्यांचं वकूब काय आहे. आणि मला आजही आश्चर्य वाटतं की डहाणूकर कॉलेज इतकं मोठं कॉलेज आहे, तो पोस्टर कॉलेजच्या अगदी प्रॉमिनंट भागात लागलेला होता, पण मी एकमेव होतो जो दादरला गेलो, त्या वर्कशॉपची माहिती काढली आणि मी ते वर्कशॉप केलं. अच्छा. आणि मी आणि माझा, कुठे झालं हे वर्कशॉप? कीर्ती कॉलेजमध्ये, दादरच्या कीर्ती कॉलेजमध्ये. माझ्याबरोबर माझा एक मित्र घेतला होता, माझा जो सगळ्यात जीवलग मित्र सुनील भोसले नावाचा, तो साठे कॉलेजचा, मी डहाणूकर कॉलेजचा. आम्ही दोघंच तिथे गेलो आणि आम्ही ते केलं. आणि दॅट वर्कशॉप मेड मी सिरियस अबाउट दिस प्रोफेशन. म्हणजे ते वर्कशॉप मी केलं. संवेदना ग्रुपचे अमरजीत आमले म्हणून तेव्हा तो ग्रुप चालवत होता.
त्याने मला जेव्हा वर्कशॉप संपलं तेव्हा त्याने तो मला म्हणाला की काय मग आता झालं वर्कशॉप संपलं, आता पुन्हा घरी, पुढे काय करणार आहेस? म्हटलं पुढे काय, कॉलेज करतोय, सिरियसली ह्या प्रोफेशनचा विचार करणार आहेस का? म्हटलं नाही, पण ते आपल्याला काय, आपण गॉडफादर नाही, कोण काही नाही, कसं करणार? तर म्हणाला कर विचार, NSD नावाची एक संस्था असते, तिथे शिक्षण मिळतं, तिथे जायचा विचार करतो, वय तुझ्या बाजूनी आहे. मी तेव्हा फर्स्ट इयरला होतो डिग्री कॉलेजच्या, आणि तिथून ते सगळं चक्र माझ्या डोक्यात फिरायला सुरुवात झाली. मी वेळ घेतला, म्हटलं नाही, मला आत्ता सांगू नाही शकत नाही, कारण वडील परवानगी देतील की नाही, अमुक नाही तमुक नाही. बाबांना विचारून पाहिलं, बाबा म्हणाले ते भिकेचे धंदे आहेत सगळे, काही नसतं करिअर विरियर, छंद म्हणून कर. आणि मला बाबांनी त्याच्यासाठी कधीच डिस्करेज केलं नाही. छंद म्हणून कर, शिक, नोकरी कर, मोठा हो, छंद म्हणून फावल्या वेळेत करायच्या गोष्टी आहेत त्या, ते प्रोफेशन त्याच्यात नाही होऊ शकत. पण नंतर जसजसं मी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊ लागलो, मी वाचन करू लागलो, मी नाटकं पाहू लागलो, मग मी संवेदनाच्या ग्रुप ॲक्टिव्हिटीज बरोबर मी नाटकं आणि ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालो, तसं मला कळलं की नाही, हे मी पार्ट टाईम जॉब म्हणून मी हे नाही करू शकत, मला हे फुल टाईमच करायचं आहे. संधी मिळेल नाही मिळेल, बरं तेव्हा मराठी मालिका हे क्षेत्र ओपन झालेलंच नव्हतं तेव्हा अनेक कलाकार नोकऱ्या सांभाळून नाटकं वगैरे करत होते. हिंदीमध्ये जाणं हे खूप मोठं स्वप्न असायचं सगळ्यांसाठी. पण मी म्हटलं आयुष्यात जर हे पहिल्यांदा काहीतरी आहे जे मला असं वाटतं की येस, दिस इज वेअर आय कॅन आयडेंटिफाय माय सेल्फ, जे मी आजपर्यंत शोधत होतो लहानपणापासून, की माझी ओळख म्हणजे काय, की मी सगळ्यातच फार मिडिओकर आणि ॲव्हरेज आहे, मी अभ्यासात फार ॲव्हरेज आहे, मी इतर गोष्टींमध्ये ॲव्हरेज आहे, पण हे एक अशी गोष्ट जी मला असं वाटतं की मी हे करू शकतो, आय कॅन एक्सेल. आणि तिथे माझ्यात आणि माझ्या वडिलांच्यात आयुष्यात पहिल्यांदा शक्ती सिनेमातला सीन झाला की ठरव घर की थिएटर. आणि मला आजही तो प्रसंग आठवतो, मी माझ्या घराचा दरवाजा माझ्या वडिलांच्या तोंडावर बंद केला होता आणि माझ्या वडिलांनी दुसऱ्या सेकंदाला तो उघडून फाडकन मुस्कळत मारली होती माझ्या, हाऊ डेअर यू शट द डोअर इन माय फेस, आजपासून काय नाही, तुझं सगळं पॉकेटमध्ये अमुक तमुक सगळं जे काय ते बंद, सगळं करायचं कर. म्हटलं ठीक आहे, तुम्ही मला राहायला देताय घरात, दॅट्स मोर देन इनफ फॉर मी, पण मला हे करायचं आहे आणि मी हेच करणार. आणि त्याच्यानंतरची 2 वर्ष मी सिरियसली जिथे थिएटरचं वर्कशॉप असेल तिथे जा, त्याच्यामध्ये मला संवेदना हा आमचा ग्रुप तेव्हा खूप स्ट्रॉंग झाला होता आणि तेव्हा खूप लोक आमच्या संपर्कात येत असत, म्हणजे विनय आपटेंपासून, विजय केंकरेंपासून, चेतन दातार, ही जी तेव्हा मराठी सिनारिओमध्ये सौरभ शुक्लांनी आमच्यासाठी तेव्हा एक नाटक केलं येऊन. इनफॅक्ट मला ते आठवतं आहे कारण तेव्हा सौरभ सरांच्याच एका सिरियलच्या सेटवर मी तुम्हाला पहिल्यांदा भेटलो होतो. तेव्हा म्हणजे हे सगळं तेव्हा मी त्याच्यात झोकून दिलं स्वतःला. त्यावेळेला तुझं कॉलेजचं शेवटची 2 वर्ष राहिली होती का? माझं SY सुरू होतं, SY TY ही 2 वर्ष माझी राहिली होती. आणि तेव्हा माझं अभ्यासावरचं लक्ष असं झालं होतं की NSDला जाण्यासाठी TY होणं कंपल्सरी आहे, म्हणून केवळ मला ग्रॅज्युएट व्हायचं आहे. माझा फोकस हा NSDची परीक्षा झाला होता तेव्हा 2 वर्षात. अच्छा. आणि मग घरून पैसे न घेणे, मग त्याच्यासाठी मग इतर काय म्हणजे, आणि तेव्हा माझा हा जो मित्र आहे सुनील भोसले, ह्याने मला खूप सपोर्ट केलं. तू काय काय केलंस? मी तेव्हा मी खरं सांगायचं तर मी असं कुठे नोकरी धरली किंवा कुठली पेपरची लाईन टाकली असं काही नाही झालं. मी तेव्हा संवेदनाने एक मॅगझिन काढलं, मग त्या मॅगझिनमध्ये मी लिहित असे, त्याचे मला तेव्हा एक अच्छा ते लिहित होतं, येणं जाणं मिळायचं. मग मला कुठेतरी कळलं की सबटायटलिंगचे जॉब असतात, मग मी ते करत असे, मग त्याचे तेव्हा 300 रुपये मिळायचे. आणि सुनील हा माझा मित्र, तो मला तुझ्यातल्या लेखकाला ह्या सगळ्या ऑड्स आहेत, यामुळे तुझ्यातल्या लेखकाला जागा करणं ते त्या सगळ्या गोष्टींनी केलं असं मी समजतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. वडिलांच्या बरोबर हा एकच आयुष्यातला पहिला प्रसंग घडला जो शक्ती सिनेमातल्यासारखा घडला. त्याच्यानंतर तुझा जो प्रवास सुरू झाला आणि ज्यामुळे तुझ्यातला लेखक हळूहळू उमलायला लागला, त्याला समजायला लागलं की काय 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 लिहू शकतोस, आणि मग ते पुढे अभिनीत कसं करायचं वगैरे वगैरे, आणि मग ते डिरेक्ट कसं करायचं, हा सगळा जो प्रवास आहे NSD पर्यंत पोहोचून तिथून बाहेर पडणं आणि नंतरचं. कॉलेज हे फक्त नावापुरतं केलं. कॉलेज एकांकिका वगैरे सुद्धा बंद केला मी स्वतःसाठी. अच्छा. कारण मला असं जाणवायला लागलं की ते डबकं होत चाललंय. आता आपलं लक्ष ते आहे NSD. आणि मग
तेव्हा खूप काही घडत होतं आजूबाजूला. आविष्कारसारखी संस्था होती आणि आमचा संवेदना ग्रुप फार ॲक्टिव्ह होता. आम्ही तेव्हा एक मॅगझिन सुरू केलं. आजूबाजूला बरीच लोक, बरंच काय काय चाललं होतं, बरंच करत होती काय काय, आणि त्याच्यातलं आपल्याला जे जे मिळेल ते आपण घ्यायचं. त्याची जर एक किंमत असेल आणि ती आपल्याला पे करता येत नसेल तर हातापाया पडायच्या लोकांचं, काहीही करायचं, पण आपण ते करायचं. म्हणजे मला आठवतंय मी शेवटच्या वर्षी असताना आविष्कारने 1 वर्षाचं एक वर्कशॉप केलं होतं, जे विनय पेशवे नावाचे NSDचेच ग्रॅज्युएट आहेत, त्यांनी ते घेतलं होतं. आणि सुलभाताईंकडनं मला आठवत नाही मी सुलभाताईंना का भेटलो होतो, पण मला त्यांच्यातनं बोलण्यातनं कळलं, मी तुझं वर्कशॉप का नाही करत. म्हटलं मला आवडेल करायला, त्याची फी किती आहे. तेव्हा ती फी काहीतरी 500 रुपये वगैरे होती. म्हटलं सुलभाताई माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी पैसे नाही भरू शकत, पण तुम्ही जे सांगाल ते आविष्कारचं काम करायला मी तयार आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि सुलभाताई म्हणाल्या बरं ते ठीक आहे, आपण बघू, तुम्ही विनयला भेटा जाऊन, कारण वर्कशॉप सुरू झालं तर तुम्हाला मधूनच घेईल की नाही मला माहीत नाही, तुम्ही त्याच्याशी जाऊन बोला. मी पेशवेंना भेटलो. ते थोडेसे रिलक्टंट वाटले की ऑलरेडी वर्कशॉपमध्ये मुलं आले तर मधूनच कसे येतील, पण मी म्हटलं मी येऊन बसेन, मला बसायला द्या फक्त तिथे. आणि मग त्यांना जाणवलं असेल, त्यांनी मला घेतलं आतमध्ये आणि मी ते 1 वर्षाचं वर्कशॉप जे केलं. माझा अभिनेता म्हणून आपण जो विचार करतो, जो अप्रोच करतो, तो अप्रोच त्या वर्षभरात माझा विनय सरांच्या त्या वर्कशॉपमध्ये तयार झाला. माहीमच्या शाळेत ते वर्कशॉप व्हायचं. विनय पेशवे. मी राहायचो अंधेरीला आणि बरेचदा असं व्हायचं की अंधेरीवरनं माहीमला कसं जायचं हा प्रश्न असायचा. ट्रेन हा एक सोपा मीडियम होता. तेव्हाही हे कळत होतं की विदाऊट तिकीट नाही जायचं, पैसे नसतील तर. त्यामुळे मी बरेचदा, आमचं 7 वाजताचं वर्कशॉप असायचं, मी 3 वाजता दुपारी माझं घर सोडायचो आणि हॅज टू वॉक डाऊन फ्रॉम अंधेरी टू माहीम. ग्रेट, टू ग्रेट. बी ॲट दॅट वर्कशॉप ॲट 7 o'clock शार्प. संध्याकाळी 7ला सुरू होणारं वर्कशॉप अटेंड करण्याकरता ट्रेन करता पैसे नसल्यामुळे दुपारी 3 वाजता अंधेरीचं घर सोडणे आणि चालत माहीमला येणे. ग्रेट. वर्कशॉप करणे आणि मग वर्कशॉप झाल्यानंतर कोण ना कोणतरी भेटायचं. मी बाईकवरनं सोडतो, असं सोडतो, तसं सोडतो, किंवा आमचा अमरजीत आमले जो आमचा सरगना होता आमच्या ग्रुपचा, मग त्याला गाठायचं, कारण तो दादर स्टेशनवर रोज रात्री भेटायचा. दे ना जरा 10 रुपये दे, घरी जायचं आहे. आणि ह्या सगळ्या काळात मगाशी मी सांगत होतो, माझा जो जीवश्च कंठस्थ मित्र सुनील भोसले याने मला खूप मदत केली. सुनील तेव्हा तो साठे कॉलेजमध्ये एकांकिका वगैरे करायचा. आज तो एक खूप उत्तम एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून आपल्याच इंडस्ट्रीत काम करतो. पण तेव्हा त्याचा टुरिस्टच्या गाड्यांचा आणि असा तसा पण बिझनेस होता. तर त्याच्याकडे तो मला नेहमी वडिलांप्रमाणे किंवा मोठ्या भावाप्रमाणे थोडे पैसे आहेत का, आणि मी ते नाही आहेत म्हणजे की तो न विचारता असे त्याने मला किती दिवस पोचलं आहे ह्याचं माझ्याकडे काहीच कॅल्क्युलेशन नाही आहे, हिशोब नाही आहे. आणि आमची मैत्री आजही अबाधित आहे दोघांची. आणि त्याची आता जी बायको आहे मीता, ती तेव्हाही आमच्याच ग्रुपमधली. हे दोघंही म्हणजे दे आर लाईक, मला मोठा भाऊ नाही आहे, पण जर तो असता तर तो सुनीलसारखा असता. आणि आय ओ अ लॉट टू हिम. बरं, हे सगळे माझे उद्योग सुरू असताना माझ्या वडिलांचं लक्ष होतं माझ्यावर. अच्छा. मग त्यांनी काय मला असं, ते मला नंतर कळत गेलं की ते माझ्या मित्रांना फोन करून विचारायचं, हा काय, हा रात्री 12 वाजता येतो, हा काय करतो काय, हा कुठे काय तालीम चालते तुमची, कुठे करता तुम्ही रिहर्सल्स वगैरे. बरं, कोणाला विचारायचे वडील? माझे मित्र. अच्छा. त्यांना जे माहिती, सुनील त्यांचा खास हेर होता. आणि तेव्हा सुनील नाही हो बाबा, तो सिरियसली तो करतो, तालमीला जातो. बरं, तेव्हा तालमी आम्ही जेव्हा ज्या एकांकिका वगैरे करायचो त्याचे पैसे द्यायला भाडं नसायचं. त्यामुळे शिवाजी पार्कला महाराजांच्या पुतळ्याखाली ही आमची ठरलेली जागा होती तालमीची. मग ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, वारं असो, तिथे तालीम करायची. आणि मला त्याचा एवढा फायदा झाला, कारण शिवाजी पार्कला 100 गोष्टी चालू असतात आजूबाजूला. आणि नंतर तो एक फोकस होत गेला की आपण तालीम इथे करतो, आपल्याला हीच जागा अवेलेबल आहे तालमीसाठी, आपल्याकडे हॉल घेण्याचे पैसे नाहीत. त्यामुळे काहीही आजूबाजूला चालू असेल तरी आपण आपलं काम, आपलं कोएक्टरची वाक्य, आणि जेव्हा तालीम शेवटच्या स्टेजला जी की आता प्रॉपर्टी आणि सेट लावून निदान एकदा तरी तालीम करू, तेव्हा आमचाच एक मित्र पंकज पुरंदरे, त्याचं दादरमध्ये घर होतं आणि त्याच्या घराला गच्ची होती. त्याच्या गच्चीत मग आम्ही आमच्या शेवटच्या तालमी तिथे करायचो, एकांकिकांच्या वगैरे. तर ह्या सगळ्या प्रोसेसचा मधनं मला कुठेतरी आपण जे काही करतोय त्याची किंमत कळत गेली. म्हणजे सहज, म्हणजे बऱ्याच जर लोकांना वाटतं माझं NSDला पहिल्याच अटेम्प्टला सिलेक्शन झालं, पण तो माझा पहिला अटेम्प्टच्या आधी 3 वर्ष मी हे सगळं करत होतो. आणि ह्याच्यात ही जी सगळी माणसं मला भेटत गेली. म्हणजे मला कधी कोणी असं वाटतं तुम्ही खूप स्ट्रगल केलं, तर मला असं सांगायचं वाटतं नाही, मी नाही स्ट्रगल केलं फार.
कारण मला चांगली माणसं भेटत गेली. मी त्यांना जेव्हा जेव्हा अप्रोच झालो तेव्हा तेव्हा त्यांनी याला मला स्ट्रगल म्हणण्यापेक्षा अभ्यास म्हणूया आपण. आणि तो करण्यासाठी आपण तुम्ही जे सांगाल ते म्हणजे माझ्या नशिबाने मी NSD ला जायच्या आधीच मी सौरभ शुक्लांबरोबर एक नाटक केलं होतं. मी विनय पेशवेंचं वर्षभराचं वर्कशॉप केलं होतं. मी नसीरुद्दीन शहांबरोबर वर्कशॉप केलं होतं. नसीरजी वर्कशॉप घेत आहेत असं कळल्यानंतर आम्ही थडकलो जाऊन. आणि आमच्या ग्रुपची ती एक खासियत होती, जाऊन धडकायचं. ते आपल्याला हाकलवतील, फार फार तर काय हाकलवतील, ह्याच्या पलीकडे काय करतील. आणि मोठमोठ्या लोकांना हेच बहुतेक भावत असेल की ते अच्छा आलात का, आणि साधी स्लीपर पॅन्ट फाटक्या जीन्स घातलेली माणसं हे कोण आहेत, काय आहे, त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे माहीत नाही, पण काहीतरी आमच्यातलं त्यांना अपील होत असेल आणि ते ठीक आहे या असं म्हणून असं आम्ही नसीरजींचं वर्कशॉप केलं. आणि ह्याच्यात अमर हा आमचा म्होरक्या होता. त्याच्याच म्हणजे तो त्याच्या मागे आम्ही सगळे जायचो. पण अमरने ही दिशा दाखवली की नावाला घाबरायचं नाही, आपण जाऊन भेटायचं. लोक आपल्यासारखीच असतात, ते आपल्याला एंटरटेन करतील जर त्यांना वाटलं आपण जेन्युइन आहोत तर. आणि त्या जेन्युइनिटीवरच मी आजही जगतोय असं मला वाटतं. आणखीन काही लोक तुझ्याबद्दल काही बोलतात ते ऐकूया. चिन्मय मांडलेकर माझ्या सहवासामध्ये आला तो तू तिथे मी या सिरियलच्या वेळेला. त्यावेळेला त्याचा आणि माझा परिचय झाला. मुळात तो ॲक्टर, डिरेक्टर आणि लेखक या तिन्ही माध्यमातून कसा आहे ते मला अनुभवता आलं तू तिथे मी मध्ये. आता हे माझं दुसरं प्रोजेक्ट आहे त्याच्याबरोबर, तू माझा सांगातीमध्ये मी त्याच्याबरोबर काम करते. त्याच्याबरोबर काम करताना खूप मजा येते. माणूस म्हणून तो अतिशय आपल्या कामाशी प्रामाणिक, अतिशय हेल्पिंग नेचरचा आणि अतिशय चांगला माणूस आहे. आणखी त्याच्याबद्दल मी काय बोलू, सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व काय असेल हे मी त्याच्यामध्ये बघू शकते, एवढंच मी सांगू शकेन. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याच्या पुढच्या भवितव्याबद्दल मी त्याला शुभेच्छा देऊ इच्छिते. त्याची अशीच भरभराट होऊ, त्याचं करिअर असंच फुलत जावं असे माझे आशीर्वाद आहेत त्याच्या पाठी. को आर्टिस्ट म्हणून चिन्मय दादा सगळ्यात मोस्ट फन टू बी विथ असा माणूस आहे. आणि खूप जास्त किडे करण्याची वृत्ती आहे त्याच्या अंगात. आणि त्यामुळे कितीही गंभीर सीन असला, कितीही गंभीर सिच्युएशन असली तरी त्याला एक हलकं फुलकं वातावरण निर्माण करून देतो तो सेटवरती. त्यामुळे काम करायला खूप मजा येते. आणि या शोच्या निमित्ताने चिन्मय दादाला खूप खूप शुभेच्छा. तर तू नसीरचं वर्कशॉप करायला तुम्ही सगळे गेलात. नसीरजींनी आमच्यासाठी म्हणून, आमच्या ग्रुपसाठी म्हणून एक वर्कशॉप नंतर घेतलं. आपल्या दामू केंकरेंच्या खाली जी रिहर्सलची जागा आहे तिथे नसीरजी आले तेव्हा आम्ही असे नसीरुद्दीन शाह आले आणि बसले आपल्या समोर. आणि नसीरजी चिडतात खूप लवकर त्यांना राग येतो. एकदा त्याने त्यांचा आवाज लावला, समज में नहीं आता तुमको वगैरे, की घाबरायला होतं. पण त्याच्यानंतर त्यांनी खूप दिलं. मी ते इथे सांगणं म्हणजे वेळ कमी आहे. एक विलक्षण गोष्ट जी मला जाणवली नसीरजींबद्दल, म्हणजे त्यांनी असं सहज चहा पिता विचारलं, रिहर्सल करते होतं कितनी बार स्क्रिप्ट पढ़ते हो. काय उत्तरच नव्हतं याच्याकडं. पढ़ते हैं मतलब डायलॉग याद करते हैं तब पढ़ते हैं. त्यांच्याकडनं मला असं कळलं की ज्या नाटकांचे त्यांच्या प्रयोग होत आहेत, चालू आहेत, 100हून जास्त प्रयोग झालेत, त्याचंही स्क्रिप्ट ते रोज वाचतात किंवा त्या प्रयोगाच्या आधी रेग्युलरली वाचतात. ते म्हणाले मला सापडतं, ते शब्द बोलतात माझ्याशी, मला मिळतं त्यातनं काहीतरी दरवेळेला नवीन आणि इट रिफ्लेक्ट्स. दिस इज वन थिंग आय पिक्ड अप फ्रॉम हिम. मला आजही माझं स्क्रिप्ट वाचत राहायला खूप आवडतं. आणि ही गोष्ट ही माझ्यात नॅचरली नाही आहे. मी खरं तर थोडासा मेथड म्हणून थोडा वेगळ्या पद्धतीचा अभिनेता आहे, पण हे मी इन्कल्केट करून घेतलं. नसीरुद्दीन शाह करताना मग आपण करायचं. आणि ते आता कुठेतरी मला जमू लागलंय. नाटकांच्या बाबतीत तरी निदान जमू लागलंय. मालिकांच्या बाबतीत एवढा वेळ नाही मिळत आपल्याला. पण मी माझ्या नाटकाचं स्क्रिप्टचा आदर करायला शिकलो. तो मी नसीरुद्दीन शाहांमुळे शिकलो. माझ्या आयुष्यात फार ह्युमरस घडामोडी घडत असतात. त्याच्यात एक ह्युमरस घडामोड अशी घडली की माझा TYचा जो शेवटचा पेपर होता तो मला देता नव्हता आला. आय स्टडीड इन द नाईट. मी अत्यंत सोपा पेपर, एक्सपोर्ट मॅनेजमेंट, अत्यंत सोपा स्कोरिंग पेपर. मी अभ्यास केला, मी झोपलो. मला जी नेक्स्ट मेमरी आहे ती माझे वडील मला उठवत होते. मी उठलो, म्हटलं अरे बापरे 11चा पेपर आहे, 9 वाजले, चला निघायला पाहिजे. ते म्हणाले पेपर काल झाला,
तू मधला एक अख्खा दिवस युअर अनकॉन्शियस. आय स्टील डोंट नो हे का झालं. त्याचं आम्ही नंतर MRI वगैरे सगळंच झालं. एक बारीकशी गाठ होती ब्रेनमध्ये. अरे बापरे. ती औषधानेच ते क्लिअरही झालं. पण माझा TYचा शेवटचा पेपर राहिला आणि आता मला NSDची ज्यासाठी मी 2 वर्ष तडफडत होतो, NSDची परीक्षा तोंडावर आली होती आणि NSDला ग्रॅज्युएशन इज कंपल्सरी. आणि म्हटलं तर मला आपल्याला नाही देता येणार परीक्षा, कारण आपण फेल आउट TYला, आपल्याला परत अपिअर व्हायला लागणार. तेव्हा मला बऱ्याच लोकांनी सांगितलं तू परीक्षा देऊन बघ ना, तुला एक अनुभव तर येईल, कळेल तरी. मी परीक्षा दिली, मी सिलेक्ट झालो. आता माझ्यासमोर एक एथिकल प्रश्न आला की आय हॅव बीन सिलेक्टेड टू NSD वेअर 5,000 ॲप्लिकंट्स येतात, त्यातनं 20 माणसं सिलेक्ट होतात. तिथे मी सिलेक्ट झालो आहे, पण मी ग्रॅज्युएट नाही आहे. मला बऱ्याच लोकांनी तेव्हा हा सल्ला दिला, यू फॉर्ज मार्कशीट, काहीही फरक पडत नाही, कोणी विचारायला जात नाही, त्या मार्कशीटचं तू पुढे काय करणार आहेस. नकली म्हणजे तिथले सिनियर्स ज्यांना मी सांगितलं नंतर, अरे नकली मार्कशीट बना दो यार, करना क्या है तुमको, सिर्फ एक फॉर्मॅलिटी आहे. मी घरी आलो दिल्लीहून, मी खूप विचार केला या गोष्टीचा आणि मी परत बाबांना, बरं तेव्हा बाबांचं असं झालं होतं की NSDला सिलेक्ट झाला, काहीतरी हा जे काही इतके वर्ष जे करतोय ते फार काहीतरी थिल्लर नाही आहे. आणि कुठेतरी मी आणि बाबा वी हॅड कम टू टर्म्स विथ दिस फॅक्ट की ही ऑल्सो रिअलाइज्ड. आणि तेव्हा बाबा मला म्हणाले की एकच सांगतो, मी तुला आजपर्यंत कधीही चोरी करायला नाही शिकवली, सो डोंट चीट. म्हटलं बस, मला एवढंच हवं होतं. दुसऱ्या दिवशीची ट्रेन पकडून मी परत दिल्लीला गेलो. आमचे डिरेक्टर रामगोपाल बजाज तेव्हाचे, मी त्यांना भेटलो. मी म्हटलं सर असं असं आहे, माझं सिलेक्शन झालं आहे पण मी ग्रॅज्युएट नाही आहे, आता काय करू. बज्जूभाईंना कुठेतरी माझा हा सगळा प्रामाणिकपणा आवडला असावा. व्हेरी गुड. ते म्हणाले तुम्हारी सीट रिझर्व रखेंगे लेकिन अक्टोबर में क्लिअर करो. अच्छा. आणि माझी NSDने माझी सीट रिझर्व ठेवली. मला परत इंटरव्ह्यू नाही द्यावा लागला. व्हेरी गुड. ऑक्टोबरमध्ये परीक्षा क्लिअर झालो. आय कॉंग्रॅच्युलेट यू अँड युअर फादर ऑल्सो. आय थँक हिम की त्याने तुला योग्य सल्ला दिला आणि बाकीच्यांनी सांगितलं की तू जा आणि त्यांना काय आहे ते खरं सांग, आणि ते तू सांगितलंस. माय फादर वॉज द ओनली वन जे मला म्हणाले की नाही खरं बोल, डोंट चीट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर NSDला गेलो. NSDची 3 वर्ष इज अ गोल्डन पिरियड फॉर मी. म्हणजे माझा जी काही नाटकं मी केली, माणूस म्हणून मी खूप समृद्ध तेव्हा झालो. कोण डिरेक्टर होतं? आम्ही ट्रान्झिशन पिरियडमध्ये होतो. 1.5 वर्ष बज्जूभाई आणि 1.5 वर्ष अंकुरजी, कारण बज्जूभाईंचं शेवटचं 1.5 वर्ष होतं ते, त्यामुळे बज्जूभाई गेले. आणि जेव्हा ते रिझर्व ठेवून गेले सीट तुझी? हो, नाही माझं, मी फर्स्ट इयरला असताना बज्जूभाई होतेच. अच्छा. मी सेकंड इयरच्या मध्यावर बज्जूभाई रिटायर झाले आणि अंकुरजी नंतर डिरेक्टर झाले, त्यामुळे नंतरची 1.5 वर्ष ते होते. मित्र, पुन्हा एकदा आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. हां, आता चिन्मय, NSDची 3 वर्ष इज अ गोल्डन पिरियड फॉर एनीबडी हू गोज इन NSD. कारण एकतर हे होतं की तुमच्याबरोबर तेव्हा फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर पकडून 60 स्टुडंट्स, आणखी 59 स्टुडंट्स आणखीन असतात, तुम्ही 60वे असता. आणि ते 60 स्टुडंट्स जगभराच्या प्रत्येक भागातून आलेले असतात. माझा जो रूममेट होता पवित्र राभा, आसामच्या एका खेड्यातनं आलेला, आजही त्याच्या घरामध्ये वीज नाही आहे. तो मुलगा तिथनं उठून NSDला आला होता. माझा एक फार जवळचा माझा बॅचमेट द्वारिका प्रसाद दाहिया, जो MPचा आहे, त्याला थिएटरचं स्पेलिंगही इंग्लिशमध्ये लिहिता येत नाही, पण तो जवळजवळ ह्या विश्वाच्या पाठीवरचा प्रत्येक देश फिरला आहे, कारण तो बन्सी कौल यांच्या ग्रुपमध्ये होता आणि त्याने जगभरात थिएटर केलेलं आहे, पण त्याला आज थिएटरचंही स्पेलिंग इंग्लिशमध्ये लिहिता येत नाही. आणि अशी 59 मुलं आणखीन, शिवाय टीचर, शिवाय फॉरेनवरनं येणारी फॅकल्टी, आणि शिवाय दिल्लीमध्ये सतत घडत राहणारं फिल्म फेस्टिवल, थिएटर फेस्टिवल, हे ते, ह्या सगळ्यातनं इट्स लाईक अ बाथटब ज्याच्यात तुम्ही बुडालेले आहात आणि तुमच्या आजूबाजूला फक्त थिएटर 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 एवढंच आहे. त्यात महत्त्वाचे 2 टीचर्स ज्यांनी खूप मोठा, 3 टीचर्स ज्यांनी खूप मोठा इम्पॅक्ट केला माझ्या एकूणच सायकीवर. अनुराधा कपूर, ज्या नंतर NSDच्या डिरेक्टर झाल्या, अभिलाष पिल्लई म्हणून आमचे ॲक्टिंगचे टीचर होते, आणि अनुपम खेर. अकॉर्डिंग टू मी, मिस्टर अनुपम खेर इज वन ऑफ द बेस्ट टीचर्स वी हॅव. ही इज अ वंडरफुल टीचर. ते तुमच्या आतल्या कॉम्प्लेक्सिस घालवून टाकतात. अभिनेता म्हणून असलेले कॉम्प्लेक्सिस असतात आपल्यात, की मला हे जमेल का, ते जमेल का, जे माझे त्यांनी असे तोडून टाकले सगळे. आणि मी NSDमधनं आलो
तेव्हा मी माझं बॅगेज ठेवून आलो दिल्ली स्टेशनवरच, की आपण आता NSD मधनं आलोय, मग आपण आता हे करायचं नाही, आपण ते करायचं नाही, ते काय मालिका फालतू असतात वगैरे. कारण मला आल्या आल्या हे जाणवलं की आपण गेलो होतो तेव्हा मराठी मालिका तितक्याशा होत नसत, पण आता ते एक फुल फ्लेज सेक्टर निर्माण झालेलं आहे. व्यावसायिक नाटकं आहेत, चित्रपट आहेत, हिंदी चित्रपट आहेत. आपण अभिनेता म्हणून शिकून आलेलो आहोत. आपण जिथे जिथे संधी मिळेल तिथे काम करू आणि आपण चांगलं काम करूया. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्यामुळे मी माझी पहिली मालिका वादळवाट केली. माझं कास्टिंग झालं होतं, जसं संगीत दादाने मगाशी सांगितलं. पण त्यातही गंमत अशी झाली की कास्टिंग झालं, आम्ही तेव्हा कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं की ज्यांची पहिली सिरियल वादळवाट आहे त्यांनी दुसरं काहीही करायचं नाही. अरे बापरे. विच वॉज ओके. म्हणजे दॅट वॉज व्हेरी, ते तेव्हा काहीच माहीत नव्हतं म्हणून असं थोडं हल्ली सुरू झालंय म्हणे ते परत. आणि तेव्हा झालं असं की माझं कास्टिंग झालं, पण माझं शूटिंग 6 महिन्यांनी सुरू झालं, कारण आमचा ट्रॅक पुढे सरकत होता. 6 महिने. तेव्हा मला प्रश्न पडला, आता परत 6 महिने काय बरं. आता वडिलांबरोबर भांडण नव्हतं, पण आता एवढं सगळं करून आल्यावर परत वडिलांकडे पैसे मागणं हे उसूलों के खिलाफ. मला मोबाईल घ्यायचा होता, मग मला कळलं की एक वर्कशॉप आहे दिल्लीतच 1 महिन्याचं, ते केलं जाऊन, त्यातनं पैसे आले, मोबाईल घेऊन ठेवला एक. व्हेरी गुड. असं सगळं ते सुरू असताना मला अभय परांजपे नावाचे लेखक भेटले एकदा. काय करतो आपल्यात नाहीये, पण ही वॉज हेल्पफुल. काय करतोस? मी म्हटलं काही नाही, माझं कास्टिंग झालं एका सिरियलमध्ये, पण ते काय सुरू होत नाही आहे. कुठली सिरियल? म्हटलं वादळवाट. अरे मीच लिहितो ती सिरियल. म्हटलं हो. माझा एक बरं, ह्या मधल्या वेळेत करायचं काय म्हणून मी माझा एक सोलो परफॉर्मन्स डेव्हलप केला होता, जोकर्स या नावाने, अत्यंत एका थीमवर. आणि तेव्हा काय लिखाण वगैरे कळत नव्हतं. मी आणि माझा मित्र समीर सुर्वे, आम्ही दोघं बोलता 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 तो असंच शिवाजी पार्कच्या तालमीत तो डेव्हलप झालेला होता. त्याचा मी एक 2-3 प्रयोग तेव्हा इकडे कर तिकडे कर, त्याच्यातला एक प्रयोग अभय सरांनी बघितला. ते म्हणाले लिहिलंय कोणी सगळं? म्हटलं नाही, लिहिलं नाही, हे आम्हीच केलंय. तुझी वाक्य आहेत काही जे बोलतोस ती? म्हटलं हां बरीचशी. तू लेखक आहेस, तू मला असिस्ट कर. म्हटलं नाही, मला ते काही येत नाही, ते कसं लिहितात कॅमेरा, ते स्क्रिप्ट वगैरे मी कधीच नाही लिहिलं. म्हटलं नाटक करतोस ना? म्हटलं हो. नाटक वाचतोस ना? म्हटलं हो. तसंच लिही, कॅमेरासाठी काही वेगळं नसतं, जे काय असेल ते मी तुला सांगेन. आणि तेव्हा माझं एकमेव होतं की ह्याच्यातनं आपल्याला पर एपिसोड 1000 रुपये मिळणार आहेत, आपण हे करूया. आपल्याला येतंय नाही येते, इफ आय एम नॉट गुड हिल किक मी आउट. पण माझी NSDची 3 वर्ष आणि अभय परांजपेन बरोबर वादळवाटची 3 वर्ष वॉज माय अनदर स्कूल. आणि त्याच्यातनं मी लेखनाचं ट्रेनिंग, मला अभय परांजपे वॉज माय वन स्टॉप स्कूल असं मी म्हणेन. तुझ्या दृष्टीने चांगलं लेखन कोणत्या मालिकेकरता झालं त्याचं नाव, सिनेमाचं लेखन आणि नाटक तुझ्या दृष्टीने उत्तम लेखन असं तुला वाटतं? मालिका असंभव. असंभव. कारण ती माझी स्वतंत्र लेखक म्हणून पहिली मालिका, आणि त्या मालिकेने मला खूप चॅलेंज केलं लेखक म्हणून. आणि आजही लोक आठवण काढतात, मालिका संपून खूप वर्ष. सिनेमा, मी आत्तापर्यंत जे सिनेमे लिहिलेत आणि जे प्रदर्शित झाले तसे 2च सिनेमे आहेत, 3 आहेत. एक दुनियादारी, एक क्षण आणि एक विजयासो नावाचा सिनेमा मी लिहिला होता. तर मी असं रेट करेन की दुनियादारी, नॉट बिकॉज इट्स अ हिट, पण कनेक्ट झालं लोकांना ते कुठेतरी. आणि नाटक मी बेचकी आणि समुद्राचं नाट्य रूपांतर हे मी केलंय, मला दोन्ही नाटकं आवडतात. पण मी आता जे एक नाटक मी लिहिलंय, जे अजून यायचं आहे रंगभूमीवर, गालिब नावाचं, मला असं वाटतं की ते मी आत्तापर्यंत केलेल्या लिखाणांमध्ये माझं बेस्ट लिखाण. रॅपिड फायर. ओके, पटापट उत्तर द्यायची. तुझा आवडता अभिनेता? अल पचिनो. आवडतं नाटक? चाहूल. दादासाहेब फाळके यांचं संपूर्ण नाव? धुंडीराज गोविंद फाळके. कुठल्या गोष्टीची भीती वाटते? उंदरांची. कोण म्हणून तुला ओळख हवी आहे, अभिनेता म्हणून, दिग्दर्शक म्हणून की लेखक म्हणून? माझं कामाने मला ओळखलं जावं, मग ते अभिनेता म्हणून असेल, दिग्दर्शक म्हणून असेल किंवा लेखक. आयुष्यातला खूप मोठ्या आनंदाचा दिवस? माझ्या पहिल्या मुलीचा जन्म. हे सगळं करण्याकरता म्हणजे लेखन, चिंतन, मनन, वाचन, याच्यासाठी तुझं आवडतं ठिकाण? तसं नाही आहे, पण समुद्र किनारा कुठलाही, वॉटर बॉडी जवळ काही. एक म्हण सांगतो, ती पूर्ण कर. आजीच्या जीवावर बायजी उधार, सासूच्या जीवावर जावई उधार. मी आहे सुद्धा, माझ्या सासूबाईंचं खूप प्रेम आहे माझ्यावर. हाऊ डू यू गिव्ह टाइम टू युअर वाईफ, चिल्ड्रन? दे गिव्ह टाइम टू मी. अच्छा. मला म्हणजे हा जो माझा प्रवास आहे, मी माझ्या पत्नीला खूप उशिरा भेटलो.
तिने ह्या कधीच पाहिलेलं नाही. आमची अशी लहानपणापासून किंवा कॉलेजपासूनची ओळख नाही आहे. आणि 2007 साली आम्ही पहिल्यांदा भेटलो, आम्ही लग्न केलं. 2009 साली 2010 साली मला मुलगी झाली, 2013 साली मला मुलगा झाला. माझं आयुष्य बदललं ह्या सगळ्याने. मला एका गोष्टीची नेहमी खंत वाटत राहिली होती की माझे वडील, जेव्हा माझं नाव झालं, जेव्हा मी ओळख निर्माण झाली, तेव्हा ते बघायला वडील नव्हते. ही अनफॉर्च्युनेटली डाईड इन 2005 ऑफ अ स्ट्रोक. आणि मला ही खंत नेहमीच राहील, मला उद्या मोठ्यातला मोठा पुरस्कार मिळाला तरी, की जो माणूस माझ्या आयुष्यातला ड्रायव्हिंग फोर्स होता, तो हे सगळं बघायला फिजिकली एज प्रेझेंट कधीच नसेल. ह्या कार्यक्रमाबद्दल तुझं काय जे काही मत झालेलं आहे चांगलं वाईट, ते तू या माझ्या वहीमध्ये लिहायचंस आणि कोऱ्या कागदावर लिहायचं. शेजारी असलेल्या कागदावरती फोटो लावणार तुझा मी इथे